नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की 22 तारखेला आपली त्रिमूर्ती SRA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची निवडणूक होते आणि ज्या गोष्टीची आपल्याला प्रतीक्षा आहे, ज्या परिवर्तनासाठी आपण सगळे थांबलो आहे, तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे. पहाडी शाळेमध्ये दिनांक 22 फेब्रुवारी रविवार सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आपण मतदान करू शकताय, मतदानाचा हक्क बजावू शकता आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. मतदान कसं करायचं आहे याचाही व्हिडिओ संक्षिप्त रूपामध्ये उद्या आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आज हा व्हिडिओ जो बनवतोय आम्ही, तो व्हिडिओ जे सांगत होते की आमचे काळे पुरावे तुम्ही बाहेर आणा आणि काळे पुरावे सगळ्यांना सांगा, तर आम्हाला खूप आनंद होतोय. जे हे अजय अतुल, महेश सुरेश, त्याचप्रमाणे PhD होल्डर गणेश कदम साहेब आणि आपले SRAचे एक्सपर्ट कृष्ण कुमल साहेब ह्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे कारनामे केले आणि हा प्रोजेक्ट कशा प्रकारे खड्ड्यात घातला, हा संपूर्ण प्रकार तुमच्यासमोर उघड करणार आहोत. आता माझ्याकडे 2 नोव्हेंबर 2011चं माझ्या हातामध्ये हे पत्र आहे. हे पत्र सुरेश गणपत मोरजकर यांनी लिहिलेलं आहे SRA मध्ये. आता SRA मध्ये हे पत्र लिहिताना त्यांनी बरेच मुद्दे सांगितले की अडवाणी यांना NOC मिळालेली नव्हती, म्हणजे यांनी NOC दिलेली नव्हती तरी त्यांना अनधिकृतपणे काढण्यात आलं. जो अडवाणी डेव्हलपर तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं, जो काम करण्यासाठी आलेला नव्हता किंवा काम करण्याचे त्याचे इरादे पण नव्हते, त्यासाठी म्हणून हे कोर्टामध्ये लढत होते किंवा हे लोक असे पत्र टाकून जनजागृती चालवत होते. ही जनजागृती कशाची चालू होती तर ही त्यांनाच माहिती की त्यांना त्या जनजागृतीमधून काय मिळत होतं. तर ह्या सुरेश मोरजकरांनी सगळे इथे मुद्दे मांडलेले आहेत. कशा प्रकारे लोकांनी पैसे उकळले, काय काय गोष्टी झाल्या, घरं पात्र करण्यासाठी खोटे कागदपत्र दाखवण्यात आले, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये लिहिलंय की विकासाच्या कामात बाधा, नवीन सनशाईन विकासक आणण्याकरिता प्रथम विकासक अडवाणी बिल्डर्स कंपनीच्या नावाने खोट्या तक्रारी दाखल करून त्यांचे काम थांबवत होते, त्यामुळे अडवाणी बिल्डर्स कंपनीला प्रकल्प राबविण्याकरिता विलंब लागला होता. तर त्यावेळेला सनशाईन वाईट होता आणि सनशाईन जे काही काम करत होता ते चुकीचं होतं, अशा प्रकारचं निर्वाळा यांनी 2011ला दिला. आणि मग कशा प्रकारे त्यांची भूमिका बदलत गेली आणि कसे त्यांचे गुरु बदलत गेले हे आपण सगळे बघू शकतो. हे सगळं झाल्यानंतर GBR बद्दल लिहिलंय त्यांनी, बऱ्याच गोष्टी लिहिल्या. सोसायटीचे पदाधिकारी नवीन बिल्डर्स या योजनेसाठी आणून त्यांच्याकडून पैसा घेऊन या प्रकल्पास विलंब लावत आहेत, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी लिहिल्या. आणि मग तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय केलं हे पण आता आपण सगळ्यांना सांगू. त्यामुळे हे पत्र त्यांनी जनजागृतीच्या माध्यमातून सगळ्यांना इथे लिहिलं होतं. मुख्य निबंधकांना लिहिलं होतं, उपनिबंधकांना लिहिलं होतं, लीगल डिपार्टमेंटला त्याची कॉपी दिलेली होती. अनधिकृत खोदकाम चालू आहे असं सांगितलं होतं. म्हणजे ज्या ठिकाणी कुठेतरी विकास काम चालू आहे किंवा चालू होणार होतं त्या ठिकाणी खोडे घालण्याचं काम 2013 पर्यंत ह्या भावांनी मिळून केलं, ह्या व्यक्तींनी मिळून केलं. आणि याचा पुरावा आहे. मी कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाहीये, हा पुरावा आपल्या हातात आहे. आपल्याला सगळ्यांना माहित होतं की सनशाईन डेव्हलपर ज्या वेळेला आला होता या प्रोजेक्टमध्ये, तो काम करण्यासाठी म्हणून आलेला आणि सगळ्यांना भाडं देत होता, सगळ्या गोष्टी करत होता. ते दिल्यानंतर सुद्धा फक्त आपल्याला ह्या कमिटीमध्ये आपण नाही आहोत किंवा ह्या ज्या काही गोष्टी आपण करायच्या त्या गोष्टींमध्ये आपण नाही आहोत म्हणून ही जे काही चालू होता हा प्रकार तो असा. याचं बोलण्याचं कारण असं आहे की आम्हालाही सुरुवातीला वाटत होतं की ह्यांची जी जनजागृती चालू आहे ती खरंच खूप चांगलं काम आहे, पण 2019 नंतर ज्या वेळेला ते सत्तेवर आले त्याच्यानंतर ते कळालं की ही जनजागृती ही जनांसाठी किंवा लोकांसाठी नव्हती, तर ती स्वतःसाठी होती. आणि मग ते आता पुढे आपण एक एक गोष्ट आपल्याला उलगडायला सुरुवात होईल. माझ्या हातामध्ये हे पत्र आहे सनशाईनचं. सनशाईनने चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला हे पत्र लिहिलेलं आहे
आणि त्या पत्रामध्ये 2013चं हे पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या प्रकाराने ह्या प्रोजेक्टमध्ये बाधा आणली गेली, म्हणजे रिट पेटिशन टाकली गेली 2011ला. त्याच्या व्यतिरिक्त रिट पेटिशनचा इथे उल्लेख आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं याच्यामध्ये कोकण कोर्टला द सेड नॉन कोऑपरेटिव्ह स्लम ड्वेलर्स हॅव फिल्ड देअर अपील नंबर 87 ऑफ 2013 to the Commissioner of Konkan Division being the appellant authority which has been rejected on 18/2/2013. कोकण डिव्हिजनला पण ह्यांनी कंप्लेंट टाकली होती, पण ती कंप्लेंट सुद्धा कोकण डिव्हिजनने ह्यांची नाकारली. ज्या वेळेला आपण 51% मला वाटतं कन्सेंट दिलेलं असताना ह्या सगळ्या रिट पेटिशन टाकण्याचं काम, ह्या प्रोजेक्टमध्ये कंप्लेंट्स टाकण्याचं काम ह्या दोघा भावांनी मिळून केलेलं आहे. याच्यामध्ये 2011ची कंप्लेंट आपल्याला सरळ दिसते. ह्याच्यामध्ये मला वाटतं हायकोर्टाची सुद्धा इथे जे आहे माझ्या हातामध्ये जी रिट पेटिशन आहे 3379 ऑफ 2013 महेश गणपत मोरजकर अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ह्या पेटिशनमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि हे सगळं नावासकट इथे लिहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही नावं घ्यायला काही घाबरणार नाही, कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या पेपरवर आहेत. मग ह्या सगळ्या कंप्लेंट कशासाठी आपण टाकत होतो आणि काय गरज होती ह्या कंप्लेंट टाकायची? ज्या वेळेला हे काम 2011ला सुरू झालेलं होतं, त्यानंतर हे कंप्लेंट टाकण्याची गरज काय होती, हा आमचा प्रश्न आहे. याच्यानंतर जे काही प्रकार घडला तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भाडं आपल्याला मिळायचं बंद झालं. भाडं मिळायचं बंद झाल्यानंतर ह्यांनी काय कांगावा केला, बाप रे. म्हणजे असं दाखवण्यात आलं की आम्हाला जनतेची किती काळजी आहे. मोठ्या मोठ्या सभा घेण्यात आल्या, स्टेजवर उभे राहून हे बोलायला लागले, जनजागृती करायला लागले. लोकांकडून वर्गणी नाही घेतली, चला आम्ही तर लोकांकडून वर्गणी घेऊन आमचा हा लढा उभा केला आणि लोक वर्गणीतून सभासदांचा लढा आहे म्हणून आम्ही लोक वर्गणी काढली. पण तुम्ही वर्गणी न काढता एवढा सगळा खर्च केला कुठून, हा पण आमचा एक प्रश्न आहे की कुठून हा पैसा आणला तुम्ही. मग ह्या विषयामध्ये सगळा लढा यांचा सुरू होता. हा सगळा लढा जो काही सुरू होता, ज्या काही गोष्टी घडत होत्या, त्या लढ्याला त्यांचं म्हणणं होतं की हा सनशाईन डेव्हलपर आपण इथून बाहेर काढून टाकायचा. तर मग त्यांनी बराच कमिटीवर त्यावेळेचा दबाव आणला. ठीक आहे, त्यांनी काही वेगळे तारे तोडले किंवा काही अशा प्रकारचं माझं मत नाहीये. त्यामुळे त्यांनी काही काम केलं किंवा काय असा विषय म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की ह्यांनी त्यांच्यावर एक वेगळा प्रकारचा दबाव आणला की आपण हे भाडं आपल्याला मिळत नाही. आणि मी मानतो की चला ठीक आहे, चांगल्या प्रकारचं काम केलं की लोकांना भाडं मिळत नव्हतं तर तुम्ही तो आवाज उचलला. पण हा आवाज जो उचलला तो लोकांसाठी होता की स्वतःसाठी होता हे नंतर आपल्याकडे सिद्ध झालं. 17/7/2019 म्हणजे मला वाटतं जुलै, बरोबर ना, जुलै येते. या 17/7/2019ला सुरेश मोरजकर, कृष्णा कुमल, महेश मोरजकर, गणेश कदम, ठीक आहे, ऑल मेंबर्स ऑफ त्रिमूर्ती SRA सोसायटी दिंडोशीवाडी यांनी त्रिमूर्तीच्या विरोधात आणि सनशाईनच्या विरोधामध्ये 13-2ची ऑर्डर पास करून घेतली. ही ऑर्डर आहे 13-2ची जी माझ्या हातात आहे. ही 13-2ची ऑर्डर पास केल्यानंतर ह्या 13-2च्या ऑर्डरच्या माध्यमातून सनशाईन डेव्हलपर जो काही काम करत नव्हता, जो भाडं देत नव्हता, आपल्यासाठी आनंदाची बातमी होती की त्याच्यावर 13-2 झाली आणि नवीन डेव्हलपर येण्याचा मार्ग आपल्या प्रोजेक्टमध्ये मोकळा झाला. हा मार्ग मोकळा झाला आणि ह्याची जी ऑर्डर होती, चला एक चांगलं काम केलं मी म्हणेन त्यावेळेला त्या लोकांनी की जुलैमध्ये ही ऑर्डर पास झाली. ह्या सगळ्यांची नावासकट इथे सगळं लिहिलेलं आहे. ह्या सगळ्यांची नावं आहेत इथे, ह्या सगळ्यांची नावं आहेत इथे लिहिलं गेलंय. जे सीओने ऑर्डर पास केली त्याच्यामध्ये लिहिलंय द अपॉइंटमेंट ऑफ रिस्पॉन्डंट नंबर 2 डेव्हलपर MS सनशाईन हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड इन रिस्पेक्ट ऑफ द SR स्कीम ऑन प्लॉट ऑफ लँड बेअरिंग CTS नंबर आपला जो काही आहे तो विलेज दिंडोशी गोरेगाव ईस्ट फॉर रिस्पॉन्डंट नंबर 1 सोसायटी दॅट इज त्रिमूर्ती SRA CHS लिमिटेड हिअर बाय स्टँड्स टर्मिनेटेड.
आणि ह्या बिल्डरला टर्मिनेट केलं कोणी? ह्याच लोकांनी. आणि ह्याच लोकांची नावं आहेत तिथे तुम्ही बघू शकता. सुरेश मोरोजकर, कृष्णा कुमल, महेश मोरोजकर, गणेश कदम. आणि हे टर्मिनेशन झालं. टर्मिनेशन झाल्यानंतर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी होती. सगळे म्हणाले खूप चांगलं काम केलं, ह्या लोकांनी मिळून सगळं चांगलं काम करून आणलं की ह्या बिल्डरवर टर्मिनेशन केलेलं आहे. आणि हे जोरदार तोपर्यंत मीटिंग घेत होते की आपल्याला त्याला बाहेर काढायचं आहे, असं करायचं आहे, तो इथून आला नाही पाहिजे, तो हे करायला पाहिजे. मोठ्या मोठ्या भाषणं देत होते. माईक हातात घेतलेला होता. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ज्या वेळेला ह्यांची कमिटी निवडून आली 2019ला डिसेंबरमध्ये, बरोबर आहे, 2019च्या डिसेंबरमध्ये यांची कमिटी निवडून आली. ही कमिटी निवडून आल्यानंतर ज्या सनशाईन डेव्हलपरच्या विरोधामध्ये यांनी 13-2ची कार्यवाही केली, ज्या सनशाईनच्या विरोधामध्ये यांनी SRA मध्ये पत्र दिलं की ह्या बिल्डरला इथून बाहेर काढण्यात यावं, कारण हा भाडं देत नाही आहे, हा लोकांचे हाल करतोय, जे काही विषय असतील आम्ही मानलं, ठीक आहे तुम्ही चांगलं काम केलं, त्या ह्याने आपण कंदिलला मतदान केलं आणि ह्या सगळ्यांना निवडून आणलं. हे निवडून आणल्यानंतर ह्या व्यक्तींनी, ह्या लोकांनी, ह्याचं नाव जो आहे कृष्ण बल बहादूर कुमल, सेक्रेटरी, ह्या सेक्रेटरीने काय लिहून दिलंय? हे कुठे लिहून दिलं तर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, ज्यांना फुल फॉर्म माहीत नाही आहे, तुम्ही ॲफिडेव्हिट लिहिलं. एकदा कृष्णकुमार साहेबांना मी भेटलो होतो, त्यांना विचारलं NCLTचा फुल फॉर्म काय आहे, ते म्हणाले मलाच माहीत नाही फुल फॉर्म काय आहे तो. तर त्यांच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना माहिती देतो की नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणतात त्याला. आणि जिथे कंपन्यांमधले वाद मिटवले जातात, कायदेशीर कार्यवाहीतले वाद जे काही असतात ते मिटवले जातात. हा विषय तिथे SRAचा नव्हता, तिथे दिवाळखोर झाली होती कंपनी त्या विषयातला. पण ह्यांनी तिथे ॲफिडेव्हिट लिहिलं, ॲफिडेव्हिट. आणि हे ॲफिडेव्हिट कधी दिलाय ह्याची तारीखही तुम्हाला मी आत्ता सांगतो. 19/7/2019 जुलैला जी लोक म्हणत होती की सनशाईनला बाहेर काढा आणि सनशाईनला बाहेर काढलं, त्याच लोकांनी 11 जानेवारी 2021ला हे ॲफिडेव्हिट लिहून दिलं NCLT कोर्टामध्ये. ते ॲफिडेव्हिट काय म्हणतंय ते मी सांगतो तुम्हाला. जे सांगत होते ना की NCLT कोर्टामध्ये जुने लोक घेऊन गेले, मोरियाजी घेऊन गेले. मोरियाजीचं कुठे नाव वाचायला दिसत नाही इथे. आणि हे जरा वाचून दाखवा आम्हाला, हे जरा वाचून दाखवा. आणि याच्यामध्ये मोरियाजींचं नाव कुठे आहे ते शोधून दाखवा आम्हाला. कृष्णा बलबहादूर कुमल, सेक्रेटरी ऑफ रिस्पॉन्डंट 3, एज 51 इयर्स. ठीक आहे, त्याचा ॲड्रेस लिहिला आहे. I say and submit that void authorization letter dated 25/11/2020. I am authorized to fill the present additional affidavit on behalf of the respondent number 3. Respondent number 3 म्हणजे त्रिमूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. ही रिस्पॉन्डंट नंबर 3 होती NCLTला. I say and submit that I am filling the present affidavit to bring on a record additional fact which have transpired after the filling the present application. I say that the present interlocutory application number 3193 of 2019 was filled by Resolution Professional Sunshine Housing and Infrastructure Private Limited, inter alia, seeking directions from the Honorable Tribunal to declare the impugned order dated 17/7/2019 passed by the Chief Executive Officer of Slum Rehabilitation Authority as illegal. काय म्हणतायत की 17/7/2019ला जी ऑर्डर पास गेली चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्या माध्यमातून सनशाईनच्या विरोधामध्ये, ही इल्लीगल आहे, इनऑपरेटिव्ह अँड वॉइड ॲज वेल ॲज स्टे द ऑपरेशन ऑफ द सेड ऑर्डर dated 17/7/2019 while directing the respondent number 1 and respondent number 3 not carry out any steps in pursuance of impugned order. A copy of impugned order dated 17/7/2019 passed by Chief Executive Officer of Slum Rehabilitation Authority is attached hereto and marked as Exhibit B.
गणेश कदम हे एवढा पॅरेग्राफ जरी तुम्ही वाचून दाखवलात आणि त्याचा अर्थ काय आहे तो सांगितलात ना, तरी आमचा जो काही लढा आहे तो आम्ही असं मानू की तुम्ही आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत. मी मूर्ख आहे असं मी मानेन. तुम्ही जे म्हणत होतात ना की मी मूर्ख आहे, तो मी मूर्ख आहे असं मी मानून जाईन. हा पॅरेग्राफ वाचा आणि या पॅरेग्राफचं काय उत्तर आहे ते आम्हाला सांगा. ठीक आहे. तर जी लोक म्हणत होती की ह्या बिल्डरला 13-2 करायला पाहिजे आणि ज्या लोकांनी 2019ला जुलैमध्ये त्या बिल्डरला बाहेर काढलं, तीच लोक ह्या ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून 2021ला बोलायला लागली की आमचा बिल्डर कोण आहे, तर आमचा बिल्डर सनशाईनच आहे. म्हणजे पुन्हा या डेव्हलपमेंटमध्ये सनशाईनला एंट्री देणारी लोक कोण होती, तर हीच लोक होती. कृष्ण कुमल, सुरेश मोरजकर, महेश मोरजकर आणि इतर लोकांची आता मी तुम्हाला एक एक नावं लिहून दाखवेन. कारण कृष्ण कुमलला सही करायला देणारी हीच सगळी मंडळी आहेत, ज्या मंडळींनी ह्या पापामध्ये आपला सहभाग घेतला. कोणत्याही प्रकारची AGM न घेता, कोणत्याही प्रकारची लोकांना माहिती न देता 11 जानेवारी 2021ला ह्याच पापी लोकांनी आपला प्रोजेक्ट NCLTच्या घशामध्ये घातला. ह्याचे हे पेपर आहेत आणि ह्याचा काळा चिठ्ठा ह्याचा पुरावा आहे. महेश मोरजकर आपले माननीय अध्यक्ष यांची सही आहे की कृष्ण कुमलला आम्ही सांगतो की तुम्ही ॲफिडेव्हिटवर सह्या करा म्हणून. हरिशंकर यादव नावाचा व्यक्ती खजिनदार आहे. ह्याला या क्षेत्रातलं किती नॉलेज आहे काय आम्हाला माहीत नाही, पण सगळ्या ठिकाणी हे व्यक्ती उपस्थित असतात. काय करतात त्यांच्याबरोबर त्यांनाच माहिती, काय गोष्टी आहेत त्यांचं काय अस्तित्व हे त्यांनाच माहिती. गणेश कदम तर तुम्हाला माहिती आहे, एक नामचीन व्यक्ती आहे ज्याचं एवढं ज्ञान आहे, ज्या व्यक्तीचं PhD झालेली आहे SRA, जो ह्या सगळ्या ऑर्डरचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना सांगू शकतो. मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पाठवेल की आता थोड्या वेळाने, तुम्ही काळजी करू नका. हा व्हिडिओ झाल्यानंतर मराठीमध्ये पण ट्रान्सलेट करून पाठवेल. सुरेश मोरजकर हा जो व्यक्ती आहे, मी महेश दादांबद्दल सांगू इच्छितो की महेश दादा आपल्याला समोर दिसतात, ते भडकतात किंवा ते रागावतात किंवा ते कधी रागामध्ये बोलतात, त्यामुळे ते आपल्याला समोर दिसतात, पण खरे सूत्रधार ते नाहीच आहेत. ह्या सगळ्या कमिटीच्या मागे सगळा गेम फिरवण्याचं काम, सगळ्या गोष्टी फिरवण्याचं काम हा एकच व्यक्ती करतोय आणि त्यांचं नाव आहे सुरेश मोरजकर. या सुरेश मोरजकरांनीच हा सगळा खेळ खेळला असेल असा आमचा तरी अंदाज आहे. रामचंद्र चव्हाणांबद्दल काय बोलायचं. आज इतक्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा, इतकी लोक बोलून सुद्धा रामचंद्र चव्हाणांना समजलं नाही आणि आज ते त्यांच्या पॅनलमध्ये जाऊन उभे राहिलेत. त्यांच्या विषयावर बोलायचं म्हणजे काय बोलायचं हेच आम्हाला कळत नाही. आज म्हणजे लोक एवढी शिव्या घालतात या समितीला, ह्या कमिटीला शिव्या घालतात. त्यांनी एवढी पापं केली आणि त्या पापी लोकांमध्ये रामचंद्र चव्हाण जाऊन सामील झालेत. ह्याच्यापेक्षा दुःखद काहीच नाही असू शकत. आणि या रामचंद्र चव्हाणांनी सुद्धा इथे सही केलेली आहे. ही रामचंद्र चव्हाणांची सही आहे इथे 5व्या नंबरला. दीपक जाधव, रामचंद्र चव्हाण आणि दीपक जाधव यांचं काय अस्तित्व आहे, काय आहे, किती जनसंपर्क आहे, किती लोकांना काय माहिती दिली, किती अभ्यास आहे SRAचा, काही माहित नाहीये. महेश सावंत तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओचे कलाकार. याच्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ परत आपण पोस्ट करूच, जो आधी व्हिडिओ आलेला होता त्यांचा. महेश सावंत यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते रामदास आठवलेंसारखे आहेत. ज्या व्यक्तीची सत्ता असते त्या सत्तेच्या बाजूने ते असतात नेहमी. त्यामुळे मला असं वाटतं की महेश सावंत जे आहेत ते प्रत्येक कमिटीमध्ये दिसतात. म्हणजे मागच्या कमिटीमध्ये पण होते, आताच्या कमिटीमध्ये पण आहेत. बाबूराव घोले त्या दिवशी मी ऐकलं त्यांनी कोणाला तरी फोन केला
आणि सांगत होते की मतदानाला याल ना, मग कोणाला मतदान करणार आहे. अरे कोणाला मतदान करायची तुम्हाला विचारायची गरजच नाही, सगळे नारळालाच मतदान करणार आहेत. ह्या बाबूराव घोळेंनी ह्या कमिटी सोबत राहून पण घोळ केलेत का हे पण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जीत राणा, नारायण जयस्वार, लालचंद कनोजिया, सरिता यादव, कोणी नावं कधी आम्ही बघितली नाही, कधी यांनी माहिती दिली नाही एसआरईची, काही नावं आहेत. राजसिंग धिमान हे पण एक एक्सपर्ट आहेत एसआरए मधले, हे पण त्रिमूर्तीच्या विषयातले एक एक्सपर्ट आहेत. केदारनाथ पाल आणि कृष्ण कुमल तर आपल्या सगळ्यांचा फेवरेट माणूस आहे, तो तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि अशा प्रकारे ॲफिडेव्हिट देण्याचं काम ह्या सगळ्या लोकांनी केलं आणि हा प्रोजेक्ट एनसीएलटीच्या कचाट्यात नेऊन टाकला. आणि टाकल्यानंतर आपल्याला खोटी माहिती देत राहिले की प्रोजेक्ट त्यानंतरची 5 वर्ष ही हेच सांगत होते आपल्याला. तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्याला ते हेच सांगत होते की कोर्टाची ऑर्डर यायची, कोर्टाची ऑर्डर यायची, कोर्टाची ऑर्डर यायची. मला अजूनही आठवतं, माझा दादा आहे पप्या दादा, आणि तो माझ्या घरी आला होता लॉकडाऊनमध्ये, आणि आम्ही बसलो होतो आणि तेव्हा माझी लॉचा अभ्यास सुरू होता. मी ज्या वेळेला एनसीएलटीची ऑर्डर ही वाचली त्यावेळेला मी त्याला सांगितलं पप्या दादाला की आपला ह्या कोर्टाशी संबंध नाहीये, ह्या लोकांनी नेऊन टाकलंय आपल्याला तिथे. परंतु तेवढे कागदपत्र आपल्याकडे अवेलेबल नव्हते, सगळ्या गोष्टी नाही. नंतर यांचा सगळा कच्चा चिट्टा बाहेर आला आणि कितीतरी लोकांनी आम्हाला समोर आणून कागदपत्र दिली. आता नंदीवर्धन इन्फ्रास्ट्रक्चरचं 16 डिसेंबर 2020 ह्यांना ऑफर लेटर आलं. ऑफर लेटरमध्ये काय म्हणाले होते बघा, टेनमेंट ॲडमेजरिंग 300 square feet carpet each to residents members and existing area commercial users as per annexure 2. जे काय 300 स्क्वेअर फीटचं घर देतील, पार्किंग फॉर रिहॅब बिल्डिंग ॲज पर एसआरए रूल्स रेग्युलेशन्स ते सांगितलं होतं. वी शाल पे 6 months रेंट, ॲडव्हान्स रेंट, देन आफ्टर पीडीसी फॉर 6 months टू रेसिडेंट्स. 12,000 प्रमाणे रेंट देणार होते, जे काही गोष्टी होत्या. इफ डिलेड तर 9% इंटरेस्ट प्रमाणे ते रेंट देणार होते. ट्रान्झिट कॅम्प विल बी प्रोव्हाइडेड इन लिव्ह ऑफ मंथली रेंट. ट्रान्झिट कॅम्प प्रोव्हाइड करायला पण नंदीवर्धन बिल्डर रेडी होता. याची कोणतीही माहिती यांनी लोकांना दिली नाही. कोणत्याही प्रकारचं हे जे नंदीवर्धन इन्फ्रास्ट्रक्चरचं लेटर आहे हे कोणत्या ग्रुपवर कधी टाकलं याची माहिती, जे काही सगळे तुम्ही एक्सपर्ट आहात, महेश दादा, सुरेश, तुम्ही गणेश दादा, PhD होल्डर, या सगळ्यांनी ही माहिती तुम्ही लोकांपर्यंत पाठवा, म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्ही ही माहिती कुठे दिली होती. त्याच्यानंतर हेच लेटर 16 तारखेचं लेटर हे 18 तारखेला साईन करून की आम्ही तुम्हाला मान्यता देतो आहोत कुठल्याही लोकांना न विचारता. ठीक आहे, त्यामध्ये काय लिहिलंय बघा. हां, We have gone through your offer letter and we discussed your offer letter in society's committee meeting. ठीक आहे, सोसायटीच्या कमिटी मीटिंगमध्ये आम्ही हे डिस्कस केलेलं आहे. लोकांना आम्ही सांगितलं नाही, कारण लोकांना व्हॅल्यूच नाही आहे. लोकांना विचारायची गरज काय आहे. कृष्ण कुमलने सही केलेलं लेटर आहे, सगळीकडे बिचारा त्याला सह्या करायला लावल्या, म्हणजे त्याच्या नावावर सगळं बिल फाटलं. We would like to inform you that we have accepted your offer letter. We all agreed and committed towards the goal of completing this long awaited project for the good sake of 729 slum dwellers. बाप रे, एक 4 ओळींमध्ये त्यांचं ऑफर लेटर मान्य केलं आपल्या त्रिमूर्ती कमिटीने. कोणत्याही प्रकारची AGM घेतली नाही, कोणत्याही प्रकारची माहिती लोकांना दिली नाही, आणि 2 दिवसात हे ऑफर लेटर ॲक्सेप्ट केलं गेलं. त्यानंतर 72,000 रेंट वाटलं अर्ध्या लोकांना रेंट दिलं नाही. हे सत्यता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्याच्यानंतर ती NCLTची सगळ्यात मोठी जी ऑर्डर पास झाली ती ऑर्डर पास झाली होती. आज पुरती एवढंच. हा आमचा पार्ट 1 आहे. पार्ट 2 उद्या आम्ही रिलीज करू. आत्तापर्यंतचे सगळे काळे चिट्टे जे काही असतील, ज्यांना कोणाला हे पुरावे वाचायचे असतील, हे सगळे पुरावे आमच्याकडे तयार आहेत.
आणि एक एक करून सगळा पुरावा तुमच्या ग्रुपला तुम्हाला सगळ्यांना मिळेल. आज खूप मोठी व्हिडिओ झाली त्यामुळे अजून जास्त बोलत नाही. नक्की बघा ही व्हिडिओ आणि लक्षात ठेवा, आत्ता आपल्याला परिवर्तन आणायचं आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या विदाऊट पुरावा आम्ही नाही बोलत आहोत. ह्या सगळ्या पुराव्यानिशी आहेत. विदाऊट पुरावा तर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, त्या आज आम्ही बोलतही नाही आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवरायांनी जसं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं तसंच त्रिमूर्तीच्या विकासाचं स्वप्न आम्ही सगळ्या युवांनी पाहिलंय. आम्हाला सगळ्यांना निवेदन करायचं आहे की आपलं चिन्ह आहे श्रीफळ नारळ. 22 तारखेला येणाऱ्या 22 तारखेला सगळ्यांनी या नारळ चिन्हावर मतदान करा आणि आमच्या युवा त्रिमूर्तीच्या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.